मराठा सरदार ज्या त्यावेळेस झाला, हा एकमेव असा भव्य आणि दिव्य असा मोठा वाडा हा आहे. इथे पाहायला गेलं तर ह्या वाड्यामध्ये जे की अजून पब्लिकला ती गोष्ट ओपन नाही आहे, पण अतिशय सुंदर ग्रंथालय आहे. जे 2 वर्षापूर्वी मी स्वतः देखील बघितलं होतं. अगदी शेक्सपियर आणि एनिट ब्लायटन आणि जुने ग्रंथ याचा समावेश आहे त्या ग्रंथालयामध्ये. फक्त एक खंत असा वाटतो की त्याचं संवर्धन आणि मेंटेनन्स पुस्तकांचा हा लवकरात लवकर करायला हवा. कारण त्याला सध्या वाळवी आणि इतर किड्यांचं जे काही झालेलं आहे ते नष्ट होतात आहेत. जरी आपल्या या बिल्डिंगसाठी फंड झाले असतील तर ही नंतरची गोष्ट होऊ शकते, पण पुस्तकांचं जतन, पुस्तक म्हणजे नॉलेज आहे, तो अभ्यास आहे आणि ती हिस्ट्री आहे जी पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला घेऊन जायची, तर त्याचं तरी मेंटेनन्स केला पाहिजे हे मला वाटतं. माझी खरंच सरकार शासनाला ही विनंती आहे आणि विनंती म्हणण्यापेक्षा आता जनतेकडनं हा प्रखर आवाज उठत आहे की इतके वर्ष प्रतापसिंग वाडा तो तसा न तसाच राहिला आहे सर, त्याचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. हे आपलं नशीब आहे की आज साताऱ्यात हा वाडा आहे, ही पुरातन वास्तू आहे आणि खरं सांगू इच्छिते तर ही वास्तू अतिशय बोलकी आहे. इथं जे लोक आतापर्यंत कार्यक्रम किंवा शाळा किंवा कुठल्याही विषयाला धरून अभ्यासू लोक सुद्धा येतात वाड्यामध्ये आणि त्यांना खूप असे अनुभव आलेले आहेत. तर माझ्या मते ही वास्तू ही अतिशय बोलकी आहे. तर याचं जतन संवर्धन हे ताबडतोब झालं पाहिजे. तो प्रश्न आम्हा सर्वांना आहे, वैयक्तिक असा नाही, पण आम्हा सर्व शिवभक्तांना हा प्रश्न आहे की ह्या वाड्याचं संवर्धन आणि जतन आतापर्यंत सुरू का नाही झालेलं, जेव्हा की एवढा निधी शासनाने मंजूर केलेला, तर त्याचं लवकरात लवकर व्हावं. फ्रंट जो भाग आहे जर आपण नीट बघितलात तर ऑलरेडी ते खांब जे आहेत ते धसू राहिलेले आहेत. वर्ण देखील इथं जरी बघितलं तर जी दुर्दशा झाली आहे, आतमध्ये वटवागळं किंवा उंदीर आणि ह्या सर्व गोष्टींनी खूप दुर्दशा होत आहे. चौकटी पडलेल्या आहेत, चौकटींची बांधकामं करायला हवीत आणि माझ्या मते असे कार्यक्रम छत्रपती प्रतापसिंग हायस्कूलला वारंवार झाले पाहिजेत. लोकांनी, शासनाने ह्याला सपोर्ट दिला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.